वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर व्यवस्थित. ओके, आजचं फोर्थ सेशन म्हणजे आपलं स्टॅडचं, ज्याच्यामध्ये आपण स्टॅडचं कंटिन्युअस बीम वरती वेगवेगळ्या लोड्स काय करणार आहे, अनालिसिस करून चेक करणार आहे, किंवा वेगवेगळे जे लोडिंग्स आहेत ते कसं असाइन करायचं हे पण आपण आजच्या सेशन्स मध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. ओके, आता वेगवेगळ्या लोडिंग्स मध्ये मी काल जर तुम्हाला एक फिक्स्ड सपोर्ट बीमचे एक सिम्पल एक्झाम्पल्स घेऊन दाखवलेलं, ज्याच्यामध्ये मॅन्युअल कॅल्क्युलेशन्स पण केलेलं तुमच्यासमोर, प्लस आपण ते स्टॅड वरती पण केलं आणि तुम्ही चेक केलं की रिझल्ट काय येतोय, आपला सेम येतोय. ओके, तुम्ही ट्राय करून बघितलं नसेल तर बघू शकताय, याच्या आधीच्या सेशन्स मध्ये तुम्ही बघू शकताय की मी ते कसं कॅल्क्युलेशन करून टॅली केलेलं की तुमचा रिझल्ट जो आहे तो सेम येणार आहे. तुम्ही वेगवेगळे लोड्स घेऊन पण करू शकता, किंवा तुम्ही सेम एखादा एक्झाम्पल घ्या, त्याच्यावरती फक्त लोडिंग चेंज करून तुम्ही चेक करा, मॅन्युअली कॅल्क्युलेशन आणि तुमचं स्टॅडचं कॅल्क्युलेशन. ओके, दोन्ही कॅल्क्युलेशन तुम्ही काय करू शकता, टॅली करून चेक करू शकता. रिझल्ट सेमच असणार आहे, फक्त व्हॅरी झाला तर पॉईंट मध्ये थोडासा व्हॅरी होईल, बट रिझल्ट तुमचा सेमच येणार आहे. ओके, आता एक कंटिन्युअस बीम आपण आजच्या सेशन्स मध्ये बघणार होतो. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवते. इथं टोटल एक कंटिन्युअस बीमचा स्पॅन आहे, मी अजून लोडिंग नाही ऍड केली. एक टोटल असा स्पॅन तुम्हाला इथे डिस्प्ले होते. ठीक आहे, त्याचं टोटल डिस्टन्स जर बघितलं तर नियर अबाउट 18.5, हे माझं काय आहे, 18.5 मीटरचा स्पॅन आहे. होल. ठीक आहे, कंटिन्युअस बीम आहे, ज्याच्यामध्ये एंड सपोर्ट तुमचे फिक्स आहेत आणि मध्ये तुमचे पिन सपोर्ट म्हणजे सिम्पली सपोर्ट दिलेले आहे. ठीक आहे, आता इथे बघा, फर्स्ट सेक्शन मध्ये इथे जो आहे तो आपला इथे येणार आहे लिनियर वॅरिंग लोड्स मधला या टाईपचा लोड. लिनियर वॅरिंग लोड, याला आपण म्हणतो लिनियर वॅरिंग. ठीक आहे, हा ऍक्ट होणार आहे आणि याची लोडिंग आहे ती आहे माझी 12 किलोमीटर, 12 किलो न्यूटन पर मीटर. सेकंड जी आहे ती आपली आहे, ओके, आता सेकंड जो लोड आहे तो पण आपला आहे लिनियर वॅरिंग लोडच आहे. ओके, पण लिनियर वॅरिंग लोड इथं असाइन करणार आहे, जो की या टाइप लिनियर वॅरिंग लोड आहे. तर हे एकदम पॉइंट वरतीच आहे, तुम्ही एकदा कन्सिडर करा. ओके, जो की अगेन डाउनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, मग इथं असेल तुमची, सॉरी इथं थोडस आहे ना असं. इथं आहे तुमचा 4 किलो न्यूटनचा आणि इथं आहे तुमचा 7 किलो पर मीटर. ओके, इथे पण पर मीटर. त्याच्यानंतर इथे एक आहे तुमची मुवमेंट, कॉन्सन्ट्रेटिक मुवमेंट म्हणू शकतोय, आणि ही कुठल्या डायरेक्शन्सनी आहे तुमची, अँटी सॉरी क्लॉकवाइज डायरेक्शन्सनी तुम्हाला काय होतं इथं दिसतं. ठीक आहे, चला परत याच पॉइंट पासून इथपर्यंत तुमची कंटिन्यू युडीएल आहे इथपर्यंत, म्हणजे एफ पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत युडीएल आहे, जो की आहे तुमचा कितीचा, 26 किलो न्यूटन पर मीटर. ओके, 26 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर परत इथे कॉन्सन्ट्रेटिक मुवमेंट आहे. ओके, ही आपली जी आहे ही 15 किलो न्यूटन मीटर मुवमेंट आहे ना, किलो न्यूटन मीटर. त्याच्यानंतर दुसरी कॉन्सन्ट्रेटेड जी मुवमेंट आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे, जी की आहे 10 ची. 10 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक पॉइंट लोड पण आहे आपला,
ओके. आणि हा पॉइंट लोड कितीचा आहे आपला, जरा वरती घेते हे तुम्हाला समजेल. 20 kN. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे परत एक ट्रायंगुलर लिनियर वॅडिंग लोड किंवा ट्रायंगुलर लोड जो आहे तो आहे असं असं. ठीक आहे. जो की आहे 10 kN. 10 kN/मीटर. आता बघा, या एका स्पॅन मध्ये मी वेगवेगळे जे लोडिंग्स आहेत ती ऍड केलेली आहे. ओके. फर्स्ट आहे तुमची लिनियर वॅरिंग लोड. त्याच्यानंतर आहे तुमचं मुवमेंट युडियल पॉइंट लोड, अगेन तुमचा ट्रॅपेझोडल ट्रायंगुलर लोड किंवा लिनियर वॅरिंग लोड त्याला तुम्ही म्हणू शकता. एवढे सगळे लोड्स आहेत. आता ते तुम्हाला वन बाय वन काय करायचे, आपल्या बीम वरती किंवा स्टँड मध्ये जे आहेत ते असाइन करायचे. ठीक आहे. इथे बघा सपोर्ट्स मध्ये इथं फक्त पॉइंट आहे, इथे आणि इथे तुम्हाला पॉइंट्स दिले, तर ऍड करते वेळेस ते तेवढं कन्सिडर करायचे. ठीक आहे. चला आता मी येते स्टँड मध्ये. ओके. इथं मला काय करायचंय, तो बीम जो आहे तो इथं क्रिएट करायचा. तर मी नोडलच्या मदतीने इथं बीम क्रिएट करतो. कसं, इथं नोड कर्सरला मी ऑफ केला, नोड वरती या, फर्स्ट नोड असणार आहे 0वर, ऍड केला, एंटर करा. आता जेव्हा तुम्ही कंटिन्यू करताय ना इथून, तर 0 पासून किती डिस्टन्स वरती आहे ते कन्सिडर करायचं, म्हणजे ऍड करत जायचं. आता फर्स्ट आहे 3, 0 to 3, इथं आला 3, एंटर केला. सेकंड आहे 3, म्हणजे किती येणार, 6 येणार. सो इथे ऍड करताना 6 एंटर करायचं. थर्ड आहे 3.5, तुम्ही इथं बघा 3 3, म्हणजे ह्या दोघांचं इथंपर्यंत किती झालं, 6 झालं ना. सो 0 पासून किती डिस्टन्स वरती आहे ते तुम्ही ऍड करता. आता आहे तुमचं 3.5, 6 and 3 म्हणजे 9, 9.5 तुम्हाला इथे काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ठीक आहे. चला इथे येते, इथे आलं, सगळं एक्स मध्ये ऍड करतोय. 9.5 एंटर. त्याच्यानंतर 1.5 आहे परत. ठीक आहे. 9 and 1 किती झालं, 10, आणि ते 5 म्हणजे 11, एंटर केलं. 11 वरती आला. परत 1.5 आहे, म्हणजे किती येणार, 12.5 येणार इथे. मग 12.5 एंटर करा. सेकंड परत 12, सॉरी सॉरी, इथे आपण 12च केलं. 12.5 एंटर केला. त्याच्यानंतर येतो 2, 2 म्हणजे किती आहे तुमचं इथं परत 14.5, एंटर केलं. आणि त्याच्यानंतर 4 म्हणजे 18.5, म्हणजे बरोबर 18.5 चा तुमचा स्पॅन जो आहे तो इथं काय झालाय, क्रिएट झालेला. समजतंय. ओके. चला आता मी 18.5 चा स्पॅन क्रिएट केला, सगळे नोड्स इथे ऍड केले. आता जा ऍड बीम वर क्लिक करा. ऍड बीमला इथून इथंपर्यंत कंटिन्युअस बीम आहे, तर एक कंटिन्युअस बीम जो आहे तो ऍड केला. केला ऍड. आता मला जर नोड टू नोड डिस्टन्स चेक करायचंय की बरोबर आहे का नाही, तर तुम्ही काय करू शकता, इथं जा, इथं ऑप्शन दिसतंय डिस्प्ले नोड टू नोड डिस्टन्स, याच्यावरती काय करू, क्लिक करू. क्लिक केला. फर्स्ट नोड, सेकंड नोड 3, बरोबर आहे. चला सेकंड नोड टू थर्ड नोड 3, बरोबर आहे. 3.5 असलं पाहिजे हे 3.5. त्याच्यानंतर इथून 1.5 आहे, 1.5, इथून परत अगेन 1.5, बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन्ही 1.5 झाले. त्याच्यानंतर 2, सो हा 2 मीटरचा स्पॅन, आणि हा आहे तुमचा 4 मीटर. ओके. असं नोड टू नोड डिस्टन्स पण तुम्ही डिस्प्ले करून क्रॉस चेक करू शकता की ते डिस्टन्स तुमचं बरोबर आले का. आणि इथं ऍड करताना 0 पासून किती डिस्टन्स वरती तो तुम्ही तिथं ऍड करत जाणार आहे. 1 बाय 1 टाकणार नाही, तर 3 टाकलं तर परत इथून इथं 3 नाही करायचं, मग ते तुमचे तिथंच येते. ठीक आहे. क्लिअर आहे. चला आता नेक्स्ट म्हणजे माझी इथे जिओमेट्री क्रिएट झाली. आता मी काय करणार आहे, प्रॉपर्टी डिफाईन करणार आहे. सो जनरल्स मध्ये या, प्रॉपर्टी वरती जा, इथं जाणार आहे मी डिफाईन वर. आता डिफाईन मध्ये आल्यानंतर रेक्टँगल बीम आहे, मग तुमच्या बीमच्या साईजेस काय आहेत ते तुम्ही इथे काय करू शकता, ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं मी टाकली 0.3, 0.32, ओके. आणि इथं असेल 0.35, म्हणजे 320/350 किंवा 3/350 असं करू शकतो. ऍड केला, क्लोज केला. ठीक आहे. आता ही बीम साईज याला ऍड करायची. सो तुम्ही एक वे सिलेक्ट करा, असाइन टू व्ह्यू पण करू शकताय, असाइन यस. तर मी या होल ऑब्जेक्टला ऍड केला. 3D रेंडर व्ह्यू मध्ये चेक करू शकता, हा तुमचा बीम
दिसतंय? हा तुमचा बीम. ओके, क्लिअर. चला आता मला काय करायचे, सपोर्ट्स. आता इथं किती सपोर्ट्स आहेत तो, दोन सपोर्ट्स ऍड करावे लागतील. एक तर फिक्स सपोर्ट आणि सेकंड आहे तुमचा पिन सपोर्ट. असे दोन सपोर्ट्स मला काय करायचे, ऍड करायचे. सो मी इथे येते सपोर्ट्स वरती. क्लिअर, सपोर्ट्स वरती पाच लक्षात ठेवायचं. पहिला जिओमेट्री, देन प्रॉपर्टी, देन सपोर्ट्स. सपोर्ट्स वरती आला, क्रिएट मध्ये गेला, फिक्स सपोर्ट्स ऍड केला. त्याच्यानंतर क्रिएट अगेन, पिन सपोर्ट ऍड केलं. आता फिक्स सपोर्ट कुठे कुठे आहे, फर्स्ट एंड अँड सेकंड लास्ट एंड या दोन आहे, म्हणजे एंड पॉइंटला फिक्स सपोर्ट आहे. सो सिलेक्ट केलं, हा कर्सर, कंट्रोल प्रेस आणि हा शेवटचा कर्सर, दोन्ही कर्सर सिलेक्ट केले. असाइन टू सिलेक्टेड नोड्स, असाइन, यस. ओके. आता मिडल जे पिन सपोर्ट्स आहेत ते कुठे कुठे आहेत ते चेक करायचे. बघा 3 मीटर वरती एक आहे, त्याच्यानंतर 6 मीटर वरती एक आहे, मग त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा 11 वरती एक आहे. ओके, 11 झाल्यानंतर 14.5 वरती एक आहे. चला मग तसंच ऍड करायचं मला इथे. फर्स्ट नोड इथे एक आहे. ओके, 6 वर एक आहे, तो झाला. त्याच्यानंतर आपण कुठे बघितला, 11, म्हणजे इथं 9.5 पर्यंत आलो आपण, आणि इथं असेल 11, म्हणजे इथे एक ऍड करायचे केला. आणि त्याच्यानंतर इथे एक ऍड करायचे, म्हणजे मी 1 2 3 4, आणि इथं बघा 1 2 3 अँड 4. बरोबर आहे. हे 3 सपोर्ट्स आहेत आपले, ते ऍड केले. सिलेक्ट केला चारही नोड्सला. असाइन टू सिलेक्ट, ओव्हर नेट आपल्याला पिन सपोर्ट सिलेक्ट करायचे. सो पहिला पिन सपोर्ट सिलेक्ट करा, परत या 3 वरच्या नोडला, 6च्या नोडला, देन 11च्या नोडला, आणि इथं असेल 14.5च्या. सिलेक्ट केलं, असाइन टू सिलेक्टेड नोड्स, असाइन, यस. हे झाले असाइन. बरोबर झाले. आता जर तुम्हाला हे मध्ये मध्ये येत असेल असं वाटतंय, नोड टू नोड डिस्टन्स, तर तुम्ही इथून रिमूव्ह पण करू शकता. रिमूव्ह ऑल नोड टू नोड डिस्टन्स डिस्प्ले, रिमूव्ह झालं. बघा झाले तुमचे सपोर्ट्स. आता सपोर्ट झाला, लोड्स वरती या, लोड्स अँड डेफिनेशन्स. ठीक आहे, चला वन बाय वन आता सगळे लोड्स आहेत ते असाइन करायचे. फर्स्ट लोड कुठला आहे आपला, क्रॉस चेक करूया आपण एकदा. इथे बघा, ही आहे तुमची लिनियर वॅरिंग लोड. हे दोन्ही टाईप तुमचे लिनियर वॅरिंग लोड मध्ये येतात. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी डिफाईन करताना W3 आणि W1 असं स्टँड मध्ये आहे. तर W1 साठी जो आहे तो हा यूज करायचा, आणि W3 साठी हा यूज करायचा. ठीक आहे, तर हे दोन्ही लोड्स मला यूज करायचे. इथे परत स्टँड मध्ये लोड केस डिटेल्स वरती, लोड्स अँड डेफिनेशन्स, लोड केस डिटेल्स ऍड करा. इथे डिफाईन डेड लोड, इथे डिफाईन करा. परत टायटल डेड लोड, ओके, आणि ऍड करा, क्लोज. आता या डेड लोडला सिलेक्ट, ऍड वरती या, इथे आलात. त्याच्यानंतर आता फर्स्ट मला कुठला ऍड करायचे, लिनियर वॅरिंग लोड. तर तो कुठे भेटेल, मेंबर लोड मध्ये. क्लिक करा मेंबर लोडला, इथे या लिनियर वॅरिंग लोड, क्लिक करा लिनियर वॅरिंग, आला. आता कुठला असणार आहे तुमचा, फर्स्ट बघा W1 W1 W2 W3. सो फर्स्ट आहे W3 वाला. सो W3 ला सिलेक्ट करा. व्हॅल्यू किती दिली आहे आपली इथं, 12. ओके, चला निगेटिव्ह डाऊनवर्ड, सो -12 किलोमीटर. ऍक्ट होताना कुठं होणार आहे, ग्लोबली वाय डायरेक्शन. ओके, मी करते इथे ऍड. त्याच्यानंतर येतो माझा W1 चा पोर्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर मला 1 मिनिट असं वाटतं, आपण स्पॅन ऍड करताना 1 मिनिट इथं कंटिन्यू स्पॅन केलाय ना. जर मी या होल स्पॅनला सिलेक्ट केला हा लोड, तर होल ह्याच्यावरती ऍड होईल असं वाटतं मला. 1 मिनिट आपण चेक करूया. असाइन टू न्यू, यस, हा होल वरती होतो. डिलीट, जिओमेट्री मध्ये येऊन हा बीम पहिला डिलीट करावा लागेल, आणि आपल्याला इथे 1 बाय 1 बीम ऍड सिलेक्ट, इथे इथे इथून इथे इथे इथे, आणि इथे एक आहे 18.5 चा. जे तुम्हाला कंटिन्युअस नाही तर 1 बाय 1 ऍड करा. बीम तसा तो कंटिन्युअस दिसणार आहे, फक्त स्पॅन ऍड करताना 1 बाय 1 करा.
सगळंच परत करूया आपण एकदा, कारण तो तिथले नोट्स आपले गायब झाले ना, त्याच्यामुळे परत सिंपल आहे. जिओमेट्री मध्ये या, स्पॅन इथून रिमूव्ह करा, नोड वरती या, 0 एंटर केला, त्याच्यानंतर खाली नेक्स्ट 3 एंटर, नेक्स्ट 6 एंटर, त्याच्यानंतर 9.5 एंटर, त्याच्यानंतर 11 एंटर, 12.5 एंटर, 14.5 एंटर, आणि इथं असेल 18.5 एंटर. लोड असायला इश्यू होतो म्हणून मी काय करते, 1 बाय 1 नोड कनेक्ट करते. हा नोड, सेकंड, थर्ड, सिक्स झाले सगळे नोड सिलेक्ट. जनरल्स मध्ये येते, प्रॉपर्टी असाइन करते, डिफाईन रेक्टँग्युलर, इथे असेल 0.3 घेतलेलं आपण, आणि इथं 0.35 ऍड केलं, क्लोज केलं, असाइन टू व्ह्यू, असाइन, येस. त्याच्यानंतर सपोर्ट्स वरती, सपोर्ट्स वरती आला, क्रिएट मध्ये फर्स्ट आहे तुमचा फिक्स सपोर्ट, ऍड केला, परत क्रिएट पिन सपोर्ट ऍड केला. ओके, फिक्स सपोर्टला सिलेक्ट, फर्स्ट नोड, कंट्रोल, लास्ट नोड, असाइन टू सिलेक्ट नोड्स, असाइन, येस. परत येते पिन सपोर्ट वरती, पिन वरती फर्स्ट इथे कुठेतरी एक आहे कंट्रोल, त्याच्यानंतर सेकंड इथं कुठेतरी आहे तो, देन इथला कुठला तरी, आता इथला मला हा यूज करायचा, ठीक आहे, आणि थर्ड इथला यूज करायचा. झाले. आता हे जर तुम्हाला बरोबर आहेत का नाही ते चेक करायचे तर नोड टू नोड डिस्टन्स घ्या, डिस्प्ले होईल बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3.5 आहे, 1.5, त्याच्यानंतर इथं आहे 1.5, म्हणजे 1 मिनिट, मला कुठे चेक करायचंय, 1.5 इथंच आहे, बरोबर आहे माझं हे डिस्टन्स, ठीक आहे. 3, 3, 6, 9, आणि हे तुमचे 11 वरती एक लोड आहे, आणि हा तुमचा 2 चा, आणि तुमचा 4, म्हणजे माझे जे नोट्स सिलेक्ट केले ते बरोबर आहे. सो असाइन टू सिलेक्ट नोट्स, असाइन, येस. सपोर्ट्सला माझ्या बरोबर तिथे काय झालं, असाइन, रिमूव्ह करा, ठीक आहे. लोड्स अँड डेफिनेशन्स वरती या. आता बघा, लोड स्केच दिसेल, सिलेक्ट डेड लोड, इथे काय तर मी टायटल डेड लोड अगेन ऍड केला, क्लोज. आता डेड लोडला सिलेक्ट, ऍड वरती गेला, मेंबर लोड वरती या. ओके, त्याच्यानंतर लिनियर वॅडिंग लोड, फर्स्ट आहे W3 -12 किलोमीटर, ग्लोबली वाय डायरेक्शन ऍड करा. सेकंड आहे W1. ओके, आता W1 मध्ये, W1 ही साइड आहे, WT ही, म्हणजे W1 तुमची जी मिनिमम म्हणू शकतो आणि ही मॅक्सिमम. सो W1 आपला 4 आहे, सो -4, आणि इथं असेल -7. झाले. ग्लोबली वाय डायरेक्शन ऍड केलं, 2 लोड झाले, एक तर 12 वाला आणि -4 -7. त्याच्यानंतर आपली कुठला फोर्स आहे इथं बघा, कॉन्सन्ट्रेटिक मुवमेंट आहे इथं. ओके, कॉन्सन्ट्रेटिक मुवमेंट. आता मुवमेंट असाइन करायसाठी स्टॅड मध्ये या, परत इथं जा कॉन्सन्ट्रेटिक मुवमेंट वर. मुवमेंट वरती आल्यानंतर ती डायरेक्शन कुठली आहे तुमची, क्लॉकवाईज आहे, म्हणजे इथं काय सांगितलं मी लास्ट सेशन मध्ये, क्लॉकवाईज आहे म्हणजे इथं निगेटिव्ह असणार आहे, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असणार आहे. सो मायनस किती आहे आपली, 15, सो 15. आता इथं डिस्टन्स पण टाकावं लागेल की सपोर्ट्स पासून किती डिस्टन्स वरती आहे बाबा ती, ठीक आहे. सो आता मला इथं बघताना D1 डिस्टन्स बघा, D1 म्हणजे बिटवीनचा स्पॅन, आणि D2 0 आहे, आणि लोड्स कसा आहे माझा, मुवमेंट कुठे आहे माझी, इथे कुठेतरी मुवमेंट आहे, राईट. तर या सपोर्ट पासून किंवा इथं बघा, इथं बघूया आपण, बघा इथं मुवमेंट आहे ना, तर या सपोर्ट पासून किती वरती आहे, म्हणजे ही 3.5. ओके, आणि D2 कुठे आहे, सॉरी, हा D2 काय असतं इथं, 3.5 वरती आहे ना या सपोर्ट पासून. सो मी इथे ऍड करताना काय करते, D1 जो आहे तो 3.5 केला, आणि D2 काय 0, ठीक आहे. कुठल्या डायरेक्शन ऍड होईल आता ही, हे इम्पॉर्टंट आहे. मुवमेंट आपली कुठल्या डायरेक्शन ऍड होईल बघा, इथं स्पॅन या ग्लोबल डायरेक्शनच्या इथं बघा खालती, एक्स वरती तुमचा बीम आहे, आणि मुवमेंट अशी काहीतरी अप्लाय होते, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला इथे ती झेड, सो इथे असणार आहे ग्लोबली झेड डायरेक्शन. ऍड केलं, आणि इथं तुमची मुवमेंट जी आहे ती ऍड झाली.
नेक्स्ट आहे तुमचा सेकंड पार्ट. इथं काय दिले बघा आता, युडीएल दिलाय. ओके, युनिफॉर्म फोर्स आहे. मग ही दोन स्पॅन मध्ये, इथं 1.5, इथं 1.5, म्हणजे थोड्या थोड्या स्पॅन मध्ये, म्हणजे मला हे दोन वेळा ऍड करावे लागतात. सो इथे युनिफॉर्म फोर्स वरती मायनस डाऊनवर्ड आहे, सो -26 किलोमीटर. D1 फर्स्ट जे D1 डिस्टन्स आहे तो सपोर्ट पासून किती आहे ते करायचे. सो फर्स्ट सपोर्ट पासून तो किती आहे, 3.5 वरती आहे. कसं बघायचं, इथे या, इथे बघा. फर्स्ट सपोर्ट बस नाही, इथं बघा हा पॉईंट दिसतोय म्हणजे 3.5. त्याच्यानंतर सेकंड आहे, इथून किती वरती आहे, 5 वरती आहे. 3.5 प्लस 1.5 म्हणजे 5 झालं. ठीक आहे, तर इथे ऍड करताना D1 जे आहे ते 3.5 आणि D2 जे आहे ते 5 केला, आणि D3 तुमचं 0. ऍप कुठल्या डायरेक्शनला, ग्लोबली वाय डायरेक्शन ऍड केलंय. ठीक आहे, चला तो पण ऍड झाला. त्याच्यानंतर अगेन मी हा 26 इथे ऍड करते. D1 माझा 0 आहे, D2 माझा 1.5 आहे. ओके, D3 0 परत ऍड केला. आता त्याच्यानंतर येते कॉन्सन्ट्रेटिव्ह मुवमेंट. अगेन एक मुवमेंट आहे, सो मुवमेंट वरती या. अँटी क्लॉकवाईज आहे 10 मध्ये, सो पॉझिटिव्ह 10. D1 डिस्टन्स 1.5 आहे आणि D2 तुमचं 0 आहे. ठीक आहे, ग्लोबली झेड डायरेक्शन ऍड केलं. त्याच्यानंतर आहे तुमची कॉन्सन्ट्रेटेड फोर्स. सो कॉन्सन्ट्रेटेड फोर्स वरती या तुम्ही इथे, किंवा नोडल लोड वरती पण येऊ शकता. ओके, वाय डायरेक्शनला -20 किलोमीटर ऍड केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत मेंबर लोड मध्ये येते लिनियर वॅरिंग लोड. डब्ल्यू म्हणजे हाच फोर्स कन्सिडर करणार आहे, फक्त ही 0 असणार आहे. सॉरी, W1 -10 असणार आहे आणि W2 तुमचा 0 असणार. ठीक आहे, सो ऍड केलं आणि क्लोज केलं. सो एवढे लोड्स मी काय केलं, इथं ऍड केले. कळलं, 1 बाय 1 लोड्स आपण कसे केले. हा जो लास्टचा लोड होता आपला, हा बघा इथं 10 आहे ना, आणि इथं तुमचं काहीच नाहीये. सो W1 इथं 10 केला आणि W2 इथं 0 केला. ठीक आहे, चला आता हे लोड्स 1 बाय 1 असाइन करायचं. हा सिलेक्ट या बीमला, असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन यस, ऍड केला. सेकंड असेल, परत लोड व्हॅल्यू इथून स्केल कमी करू. सेकंड लिनियर वॅरिंग लोड या स्पॅन वरती आहे, असाइन टू सिलेक्टेड बीम, असाइन यस, हा झाला ऍड. सेकंड आहे मुवमेंट. मुवमेंट तुम्ही असाइन टू व्ह्यू करा, असाइन यस, कारण डिस्टन्स दिले तर पॉइंट बरोबर त्या ह्याच्यावरती काय होईल, ती ऍक्ट होईल. आता तुम्हाला इथं मुवमेंट दिसत नाहीये, एवढ्या मुवमेंट्स कसं काय ऍड झालं. सिलेक्ट, एडिट मध्ये येऊया. अच्छा, तुम्हाला फक्त एकच पाहिजे, इथं नंबर ऑफ चेंज क्लोज. ही इथं नाहीये, इथं सिलेक्ट एडिट. आता बघा स्पॅन 3 वाल्या स्पॅन वरती आहे. मेंबर इथं चेंज करा 3. मेंबर नाही चेंज झाला का, इथं मेंबर 3 करायला पाहिजे होता आपला, म्हणजे थर्ड मेंबर वरती तो असाइन होतोय. म्हणजे तुमचा इथं बरोबर आला सगळं. याला डिलीट करून परत ऍड करू. डेड लोड ऍड वरती गेला, मेंबर लोड कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट निगेटिव्ह आहे ना, -15. ग्लोबली वाय डायरेक्शन. D1 डिस्टन्स आपलं 3.5 आहे आणि D2 तुमचं 0, ग्लोबली झेड डायरेक्शन ऍड केला, क्लोज. आता याच्यामध्ये एडिट मध्ये या, मी ऍड केलं अजून काय आलं नाही. सो सिलेक्ट, असाइन टू व्ह्यू, असाइन यस. आता बघा सिलेक्ट अँड एडिट वरती या, स्पॅन नंबर 3 ठेवायचा, बाकीचे सगळे रिमूव्ह. आपला 3 वरतीच आहे ना तो, तिच्यामध्येच. तो चेंज अँड क्लोज आला, तो बरोबर तिथं ऍड झालेला.
ठीक आहे. व्हॅल्यूज तुम्हाला लोड व्हॅल्यू इथं डिस्प्ले करा म्हणजे तुम्हाला दिसते. ओके, ठीक आहे. चला, सेकंड आहे तुमचा युनिफॉर्म फोर्स. याला सिलेक्ट केलं. अगेन असाइन टू व्ह्यू, असाइन यस, ती बरोबर. असं काय होतंय? अच्छा, हा, ते मेंबर्स आपण नंबर ऑफ टाकल्यामुळे तुम्हाला इथे इश्यू येतो मेंबर्सचा. फिफ्थ, सिक्स, सेवन. चेंज, क्लोज. अच्छा, तो मला कुठं हवाय? इथं हवाय का? 3 आणि 4 वरती. किंवा तुम्ही इथे स्पॅन पण सिलेक्ट करू शकला असता. ठीक आहे, 1 मिनिट, आपण एडिट हे डिस्टन्स ना चेंज करू. सॉरी, 26 वरच्या 26 ला एडिट 0, 0, चेंज अँड क्लोज. आला तो बरोबर. ठीक आहे. चला, सेकंड हा झाला. हा तुमचा इथं आहे. सपोज पासून इथून इथेपर्यंत म्हणजे हा पूर्ण माझा असाइन झालाय. एकच मिनिट, आपण नोट टू नोट डिस्टन्स बघू म्हणजे तुम्हाला कळेल. इथून इथे हा 1.5 to 1.5 इथं म्हणजे माझा हा दोन्ही युडीएल ऍक्ट झालाय. ठीक आहे, म्हणजे या युडीएल ची गरज नाही, याला मी डिलीट केलं तरी चालेल. सेकंड आहे तुमची मोमेंट्स. ओके, असाइन टू व्ह्यू, असाइन यस. परत आता ही कुठे असणार आहे? माझी इथे असणार आहे. यस. सो किती? 1 2 3 4, 1 2 3 4 माझा जाणार आहे. तिथवरती असणार आहे एडिट. सो 1 2 3 4 6 7, चेंज अँड क्लोज ही आली. चला, त्याच्यानंतर आहे तुमचा नोडल लोड, जो की 20 किलोचा आहे. तो नोड कर्सरला सिलेक्ट, या नोडला सिलेक्ट, असाइन टू नोडल लोड, असाइन यस. सो तिथे ऍक्ट झाला तो. ओके, 20चा. आणि सेकंड आहे तुमचा ट्रॅपेचा लोड. तो डायरेक्टली तुम्ही बीम कर्सरने या बीमला सिलेक्ट, असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन यस. असे तुमचे वेगवेगळे लोड जे आहेत ते असाइन झालेले आहेत. ठीक आहे. देन अनालिसिस, ऍड, क्लोज, अनालाइज, रन, अनालाइज, सेव्ह. आता इथं एरर्स येतात का ते चेक करायचं बघा. 0 एरर, 0 वॉर्निंग्स. वॉर्निंग्स येऊ द्या तुम्हाला, वॉर्निंग्स आले नो इश्यू, पण एरर 0 आला पाहिजे. गो टू प्रोसेसिंग मोड, डन. आणि तुम्ही इथं काय करू शकता? तुमचा रिझल्ट जो आहे चेक करू शकता. रिॲक्शन चेक करा बघा. सपोर्टची रिॲक्शन इथे दाखवते. बेंडिंग मोमेंट्स वरती गेल्यावरती इथं असेल तुमचे बेंडिंग मोमेंट्स. ओके, शिअर फोर्स, इथं रिझल्ट चेक करायचा. आणि इथे ऍक्सियल फोर्स पण तुम्हाला दिसतोय. ग्राफ्स मध्ये गेला तर तुम्हाला डायग्राम्स दिसते. आता जो बीम सिलेक्ट केला पर्टिक्युलरली त्या बीम्स वाईज तुम्हाला इथे डायग्राम जे आहेत त्या व्हायरल झालेल्या दिसत असतात. ठीक आहे. सो असं तुम्ही काय करू शकताय? वेगवेगळे लोड्स म्हणजे जसं ऍट अ टाइम जर वेगवेगळे किंवा वेगवेगळे लोड्स कसे असाइन करायचं हे मी तुम्हाला एका एक्झाम्पल्सद्वारे दाखवलेलं आहे. तर ते समजलं. डिस्टन्स कसं टाकायचं सपोर्ट्स पासून ते एकदा क्लिअर झालं की तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स येणार नाही. हे तुम्ही मॅन्युअली कॅल्क्युलेशन करून पण त्याचा रिझल्ट काय करू शकता? चेक करू शकता. ठीक आहे. तर आपण आज इथंच थांबूया. नेक्स्ट सेशन्स मध्ये एखादी सिंपल 2 स्टोरीची बिल्डिंग बघूया, त्याचं मॉडेलिंग कसं करायचं आणि मग त्याच्यावरती लोड्स कसे ऍड करायचे आणि असाइन कसं करायचं, तो पोर्शन आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार. ठीक आहे. सो याची प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही काय करू शकता? विचारू शकता.
आहे. सो आज आपण इथं स्टॉप करतोय. थँक्यू.